शहरात 12वी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे। 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या 12वीच्या केमिस्ट्री विषयाच्या प्रश्नपत्रिकेबाबत पेपर लीक झाल्याची चर्चा रंगू लागली असून शहरातील एका खासगी कोचिंग क्लासवर गंभीर आरोप करण्यात आले आहे। या घटनेमुळे शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एका खासगी कोचिंग संस्थेमध्ये केमिस्ट्री विषयाची विशेष टेस्ट परीक्षा काही दिवसांपूर्वी घेण्यात आली होती। या टेस्टमध्ये विचारलेले प्रश्न आणि 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रत्यक्ष बोर्ड परीक्षेतील प्रश्नपत्रिका यामध्ये मोठ्या प्रमाणात साम्य असल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे। परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या चर्चेत हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जाते। संबंधित प्रश्नपत्रिका हुबहू जुळत असल्याची चर्चा शहरभर पसरली असून त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर केमिस्ट्रीचा पेपर लीक करून उमरेडला टार्गेट करण्यात आले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। जर हा प्रकार खरा असेल तर तो केवळ एका कोचिंग क्लासपुरता मर्यादित न राहता मोठ्या स्तरावरील गैरप्रकाराकडे निर्देश करू शकतो असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे। दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत लेखी तक्रार नोंदवण्यात आल्याची पुष्टी झालेली नाही। मात्र विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली आहे। अशा प्रकारांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे मनोबल खच्चीकरण होते आणि स्पर्धेची निष्पक्षता धोक्यात येते असेही मत व्यक्त होत आहे। काही पालकांनी संबंधित कोचिंग क्लासची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। टेस्टमध्ये देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका आणि बोर्डाच्या अधिकृत प्रश्नपत्रिकेची तुलना करून सत्यस्थिती स्पष्ट करावी। तसेच आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। आवश्यक असल्यास संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाहीही करण्यात यावी अशी भूमिका पालकांनी घेतली आहे। शहरातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनीही या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे। गेल्या काही काळात राज्यभरात पेपर लीकच्या घटना समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे। त्यामुळे उमरेडमधील हा कथित प्रकार एखाद्या मोठ्या साखळीचा भाग आहे का याची सखोल चौकशी होणे गरजेचे मानले जात आहे। सध्या प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही। मात्र या प्रकरणी चौकशी सुरू झाल्यास संबंधित संस्था, शिक्षण विभाग आणि परीक्षा यंत्रणेतील संबंधित घटकांची कसून तपासणी होण्याची शक्यता आहे। आरोप निराधार ठरल्यासही संपूर्ण प्रकरण पारदर्शक पद्धतीने स्पष्ट करणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातील शंका दूर होतील। एकूणच या घटनेमुळे उमरेड शहरातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे। शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, जबाबदारी आणि कडक देखरेख किती महत्त्वाची आहे याची पुन्हा एकदा जाणीव या निमित्ताने झाली आहे। आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या चौकशीकडे आणि पुढील कारवाईकडे लागलेले आहे। गट शिक्षणाधिकारी मनोज पाटील, पंचायत समिती उमरेड यांना याविषयी प्रतिक्रिया मागितली असता याविषयी बोर्डाकडून जे आदेश येतील आम्ही तशी कारवाई करू। सध्या तरी आमच्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार झालेली नाही असे त्यांनी म्हटले आहे। महादर्पणकरिता भूपेश पाठराबे, उमरेड।